दादासाहेब खोटे यांच्या जन्मदिनानिमित्त उपस्थित कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय बाबूजी मुरगरे सर, शाळा समितीचे सदस्य माननीय संजयजी पवार, शाळेचे मुख्याध्यापक वनपत्रे सर, सर्व अध्यापक वर्ग आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, 10 वाजले आणि आपण असा हा कार्यक्रम करतो. तसं दादासाहेबांचा जन्मदिवस हा उद्याचा आहे, 28 फेब्रुवारी. परंतु उद्या हा कार्यक्रम दादासाहेबांचा जो जन्मदिवस आहे, जन्म ठिकाण आहे अकोला भंडारदरा या ठिकाणी तो साजरा होत आहे मोठ्या प्रमाणात. आणि त्या जन्मदिवसाला धुमट यात्रा असं म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात धर्मयात्रा होत असते. दादासाहेब कोण होते, काय होते, हे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु 1925 साली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या गावी दादासाहेबांचा जन्म झाला. दलित कुटुंबामध्ये दादासाहेबांचा जन्म झाला आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती पाहिल्यानंतर सर्व कष्टातून दादासाहेबांनी त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर LLB झाले. मुंबई हायकोर्ट आणि अहमदनगरचं न्यायालय या ठिकाणी त्यांनी वकील सुरू केली आणि त्याच वेळेला त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर संबंध आला. दलित चळवळीतला हा तरुण उमदा आणि उच्च शिक्षित कार्यकर्ता त्यांना मिळाला. दादासाहेबांच्या बरोबर अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. बाबासाहेबांनी जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी समर्थपणे पेलली. पण बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा या शोषित समाजाचं, दलित समाजाचं, मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करण्याचं काम दादासाहेब खोटेंनी अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी केलं. काँग्रेस पक्षामध्ये ते रिपब्लिकन पक्षाच्या काही वादावादीनंतर, फाटाफुटीनंतर ते काँग्रेस पक्षात गेले आणि शेवटपर्यंत काँग्रेस पक्षात राहिले. परंतु काँग्रेस पक्षातून मागासवर्गीय समाजाचे प्रश्न असतील, दलित समाजाचे प्रश्न असतील, ते प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडण्याचं काम अतिशय प्रभावीपणे दादासाहेबांनी केलं. विद्यार्थी मित्रांनो, गाव जत्रा सुरू होतात त्या ठिकाणी आपल्याला तमाशा हा एक शब्द ऐकायला मिळतो आणि गावच्या पातळीवर त्यावेळेला करमणुकीचं साधन हे तमाशा होतं. तसा हा उपेक्षित समाज, उपेक्षित घटकाने त्याच्यामध्ये पण मागासवर्गीय समाजातील कलाकार हे जास्त प्रमाणात असायचे. परंतु तरुणीच्या काळात त्यांनी समाजाची सेवा केली किंवा समाज प्रबोधन करण्याचं काम केल्यानंतर वृद्धापकाळामध्ये काळामध्ये या कलाकारांचे अतिशय हाल होत होते, उपासमार व्हायची. आणि हा प्रश्न दादासाहेबांनी, उपेक्षित घटकांचा प्रश्न दादासाहेबांनी उचलून धरला आणि त्या ठिकाणी त्यांची संघटना स्थापन केली. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून दादासाहेबांनी त्यांचे अध्यक्ष होते आणि दादासाहेबांनी उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले आणि त्या घटकाला सुद्धा त्या ठिकाणी पेन्शन योजना, मानधन असं चालू आहे. तर अशा प्रकारे दादासाहेबांनी कोणत्याही पक्षात असले तरी पण दादासाहेबांनी जो मूळ प्रश्न आहे मागासवर्गीय समाजाचा, दलित समाजाचा, त्या प्रश्नापासून ते कधी वेगळं झाले नाही. आणि ही जाण ठेवून या ठिकाणी 1967 साली ताडेवाला रोड विभागामध्ये दादासाहेबांनी हे साधनाबाई भंडारी विद्यालय या ठिकाणी चालू केलं.
कारण त्यावेळेची असलेली परिस्थिती, रस्त्याच्या पलीकडे असणारी शाळा आणि त्या ठिकाणी जाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे विद्यार्थी गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं आणि ते थांबावं, या गिरणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावं, ते मूळ शिक्षणाच्या प्रवाहात यावे, या हेतूने या ठिकाणी हे विद्यालय सुरू केलं आणि आज एवढ्या वर्षानंतर हे विद्यालय या ठिकाणी मोठ्या धमाकात उभा आहे. त्याच्यामुळे अशा या महान नेत्याला मी माझ्या परिवाराच्या वतीने अभिवादन करतोच, परंतु त्यांनी जी जी कामं केली ती आपण एकदा समजून घेतली पाहिजे आणि त्यांनी आपल्यासाठी ही जी सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिली त्या सुविधेचा आपण चांगल्या पद्धतीने फायदा घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि ही आपली मातृभाषा आहे. अनेक समाजामध्ये अनेक वादविवाद आहेत, इंग्रजीतून शिकायचं का मराठीतून शिकायचं, आणि ह्या वादविवादामध्ये जी पालक वर्ग आहे त्या पालक वर्गांना मुलांच्या चिंता अशी आहे की जागतिक समस्या आणि जागतिक स्तरावर आपला मुलगा टिकला पाहिजे, आपली मुलगी टिकली पाहिजे, या भावनेतून बऱ्याच पालकांची मुलं ही इंग्लिश मिडियमला जातात. आजच्या लोकमतमध्ये जे IAS ऑफिसर आहेत त्यांच्या मुलाखती दाखवल्या, मग त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त असतील, पुणे महानगरचे आयुक्त असतील, पोलीस महासंचालक असतील, पोलीस आयुक्त असतील, अशा अनेकांच्या मुलाखती दाखवल्या आणि त्यांच्या मुलाखतीतून एक जाणवलं की मातृभाषेतलं शिक्षण हे विद्यार्थ्यांचं ज्ञान अधिक पक्कं करतं. भाषा कोणती शिकायला कोणतीच अडचण नाही, जास्तीत जास्त भाषा शिकणं हा उलट गौरव आहे, आनंद आहे. परंतु जर आपल्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना दूर करायच्या असतील, पक्क्या करायच्या असतील, तर मातृभाषेतलं शिक्षण हे अधिक फायदेशीर ठरतं असं त्या सर्व मान्यवरांच्या मुलाखतीतून दिसतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषा आपली टिकली पाहिजे, तिला राजभाषा म्हणून सुद्धा गौरव प्राप्त झालेला आहे. या मराठी भाषा दिनाच्या सुद्धा मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला उशीर आला त्याबद्दल सर्वांचे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भारत.